आपण मानसशास्त्रीय परिप्रेक्ष्याच्या संदर्भामध्ये काही आधुनिक मानसशास्त्राला योगदान देणाऱ्या महत्वाच्या अशा व्यक्तींपैकी हेल्महोल्ट्झ यांचं योगदान या मागील तासाला आपण पाहिलं होतं. यानंतर आपण गुस्टाव थिओडर फेक्नर हे जे मानसभौतिकी तज्ज्ञ असं ज्यांना म्हटलं आहे, अशा महत्वाचं योगदान देणाऱ्या फेक्नर यांच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. फेक्नर यांनी विविध प्रकारच्या अभ्यास शाखांना महत्वपूर्ण असं योगदान दिलं आणि प्रामुख्याने हे जे जर्मनीमधले शरीरशास्त्रज्ञ, त्याच्याच बरोबरीनं तत्वज्ञ आणि मानसभौतिकी तज्ज्ञ आणि प्रायोगिकीकरणावर भर देणारे असे तज्ज्ञ असे गुस्टाव थिओडर फेक्नर. प्रामुख्याने मानसभौतिकी ही जी महत्वाची प्रायोगिक मानसशास्त्राशी संबंधित अशी स्वतंत्र शाखा उदयास आली, त्याबाबत फेक्नर यांचं जे योगदान आहे ते अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं आहे. त्यांनी मांडलेल्या एलिमेंट्स ऑफ सायकोफिजिक्स या 1860 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकामुळे आपण एकीकडे विल्यम वूड यांना प्रायोगिक मानसशास्त्राचं जनक म्हणतो, पण खरं सांगायचं तर एकीकडे फेक्नर यांनी जे योगदान दिलेलं आहे मानसभौतिकीच्या माध्यमातून, त्यामुळे फेक्नर देखील प्रायोगिक मानसशास्त्राचे आद्य अभ्यासक असे म्हणता येईल. हे जे फेक्नर आहेत यांना 1840 मध्ये चेतापदशीतेसारख्या विकृतीचा सामना करावा लागला आणि परिणामतः त्यांना तीव्र स्वरूपामध्ये विषाद किंवा डिप्रेशन आलेलं होतं. याचा परिणाम म्हणून फेक्नर पदार्थविज्ञानाकडून तत्वज्ञानाकडे वळाले. त्याचा अधिक अभिरुची ही मन आणि शरीर यांच्याशी संबंधित जी समस्या आहे त्याच्या अभ्यासामध्ये फेक्नर यांना अधिक अभिरुची ही निर्माण झाली. परिणामतः फेक्नर यांनी भौतिक उद्दीपक आणि त्यावरून होणारं वेदन आणि संवेदन याच्यामधला संख्यात्मक अभ्यास करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना मानसभौतिकीचे आद्य प्रवर्तक असं म्हणता येईल. मानसभौतिकीच्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने भौतिक उद्दीपक आणि त्या उद्दीपकामुळे निर्माण होणारं वेदन आणि संवेदन यामधील महत्वपूर्ण अशा संबंधाचा अभ्यास केला जातो. फेक्नर यांना हे जरी असं म्हणत असले की मानसभौतिकीच्या माध्यमातून मन आणि शरीर यांच्यातील संबंधाचा समस्येवर उपचार करता येतील किंवा त्यावर मात करता येतील, पण प्रत्यक्षामध्ये ती समस्या तशी पाहिली तर सुटलीच नाही. त्यांनी अशा काही पद्धती मांडल्या की ज्या माध्यमातून मानसिक घटना आणि त्याचा असणारा भौतिक घटनेशी संबंध हा संख्यात्मक पद्धतीने मोजता येईल. अशा प्रकारे फेक्नर यांनी काही अभ्यास मांडले. असं म्हटलं जातं की सुरुवातीला प्रायोगिक मानसशास्त्र किंवा प्रायोगिक मानसशास्त्राला सुरुवात कोणी केली तर ती वूडने केली असं म्हणण्यापेक्षाही फेक्नरच्या एलिमेंट्स ऑफ सायकोफिजिक्स या पुस्तकामधून या प्रायोगिक मानसशास्त्राला सुरुवात झालेली आहे. आणि हेच विचार टिचनर म्हणजे जे वूडचे शिष्य होते त्यांनी देखील प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण असं म्हणत असताना फेक्नर यांच्या नावाला पुष्टी दिली. जेव्हा आपण फेक्नर यांच्या कामाचा विचार करतो तेव्हा महत्वाचं जे योगदान आहे ते मानसभौतिकीशी संबंधित आहे, सायकोफिजिक्स याशी संबंधित आहे. फेक्नर हे मानसभौतिकीचे प्रमुख समर्थक किंवा त्याचे आद्य प्रवर्तक
हे मानले जातात. त्यांना मानवाचं वेदन आणि संवेदन म्हणजेच आपल्या पंच ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्यापर्यंत जी जी माहिती पोहोचते, कानाने ऐकू येतं, डोळ्याने दिसतं किंवा त्वचेला स्पर्श जाणवतो, घ्राणेंद्रियांमार्फत गंधाचं संवेदन होतं, जिभेला चवीचं वेदन होतं, हे सगळ्या जी माहिती वेदनेंद्रियांपर्यंत पोहोचत आहे त्या माहितीचा जो अर्थ लावला जातो म्हणजेच संवेदन. त्यामुळे हे जे भौतिक उद्दीपक आहे ते उद्दीपक आणि त्याचा व्यक्तीला येणारा वेदन आणि संवेदन याच्यामध्ये काय संबंध आहे का हे त्यांना समजून घ्यायचं होतं. परिणामतः मानस भौतिकी म्हणजेच सायकोफिजिक्स नावाची एक चळवळ उदयास आली. 1860 मध्ये त्यांनी एलिमेंट डर सायकोफिजिक्स म्हणजेच एलिमेंट्स ऑफ सायकोफिजिक्स या पुस्तकामधून प्रामुख्याने मुख्यत्वे करून हा जो मन आणि शरीर यांच्यामधला जो कार्यात्मक संबंध आहे तो संबंध अभ्यासण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते मानस भौतिकीच्या माध्यमातून किंवा त्यांचं असं म्हणणं होतं की एक असं अचूक आणि पद्धतशीर शास्त्र पाहिजे की जे मन आणि शरीर यांच्यामध्ये असणाऱ्या कार्यात्मक संबंधांचा अभ्यास करू शकेल. फेक्नरने मांडलेल्या तात्विक मुद्द्यांमध्ये प्रामुख्याने शास्त्रीय दृष्टिकोन हा तर होताच, परंतु त्यांच्या तात्विक मुद्द्यांमध्ये मन आणि शरीर यातील संबंधांच्या कल्पनेमधून एक मानस भौतिकी हे शास्त्र विकसित झालं. मन आणि शरीर यातील संबंधांबाबत प्रश्न सोडवण्यामध्ये ते अत्यंत आग्रही होते. परिणामतः फेक्नरचा हा जो द्वयी दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन एका बाजूला जेव्हा आपण दोन घटक कसे महत्वाचे आहेत किंवा दोन घटक हीच मूलभूत सत्य आहे असं म्हणत असताना आपल्याला स्पिनोझाने जो दुहेरी दृष्टिकोन मांडलेला आहे ज्याला ड्युअल ऍस्पेक्टिझम असं म्हटलेलं आहे, डबल ऍस्पेक्टिझम असं म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे कुठेतरी आपल्याला मन आणि शरीर या दोन्हीही कशा महत्वाच्या गोष्टी आहेत, हे दोन मूलभूत घटक आहेत, ते वास्तव नाकारून चालणार नाही. फेक्नर यांनी या स्पिनोझाच्या दुहेरी दृष्टिकोनाशी सहमती दर्शविली आणि डेकार्टेसने जे मांडलेलं होतं शरीर आणि द्वैतवाद जो मांडलेला होता त्याबाबत मात्र त्यांनी असहमती दर्शविली. फेक्नरला दुहेरी दृष्टिकोन हा केवळ मांडण्याऐवजी तो कसा सिद्ध करता येईल याच्यावर फेक्नर यांचा भर होता. म्हणजे एकीकडे स्पिनोझाचा जो दृष्टिकोन आहे त्याला मान्यता दिली, मात्र ती मान्यता देत असताना ते तपासून पाहणं आणि त्याच्याच बरोबरीनं त्याबाबत काही गृहीतक मांडणं याच्यावर फेक्नर यांचा अधिक भर होता. 1950 मध्ये एका सकाळी फेक्नरने हे सिद्ध करण्यासाठी एक मार्ग शोधून काढला. त्यांनी हे लक्षात घेतलं की जर भौतिक उद्दीपकांमध्ये होणारा जो बदल आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपण वेदना जे होतं आहे म्हणजेच सेन्सेशन त्या वेदनाची जर नोंद करायला सांगितली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक अनुभव यामधील संबंध दर्शवता येतो. म्हणजेच एखादं उद्दीपक व्यक्तीपर्यंत पोहोचल्यानंतर ते उद्दीपक त्या व्यक्तीला जाणवत आहे किंवा नाही याचं त्या व्यक्तीकडून जे निवेदन केलं जाईल किंवा यावरून त्याची नोंद जी त्या व्यक्तीकडून केली जाईल त्यावरून आपल्याला शारीरिक आणि मानसिक अनुभव कसे असू शकतात, त्या दोन्हीमध्ये काही संबंध असू शकतो का, हा संबंध दर्शवता येऊ शकेल. याच्यासाठी एक उदाहरण बघूयात की आपल्या श्राव्य वेदनेंद्रियामार्फत म्हणजे थोडक्यात आपल्या कानामार्फत
एक ध्वनी विशिष्ट तीव्रतेने वाजवला जात आहे. आणि एका त्या ध्वनीची विशिष्ट तीव्रता असताना आपल्याला तो ऐकू येत नाही, मात्र त्या ध्वनीचं उपस्थिती आहे. पण हळूहळू जेव्हा ती तीव्रता वाढवली जाते तेव्हा एका क्षणाला व्यक्तीला त्याचं वेदन व्हायला लागतं किंवा व्यक्तीला त्याचा आवाज हा यायला लागतो. म्हणजे प्रत्यक्षामध्ये उद्दीपक अस्तित्वात असणं आणि त्या उद्दीपकाचा मानसिक पातळीवर अनुभव येणं याच्यामध्ये जो संबंध आहे तो संबंध आपल्याला निवेदनीय स्वरूपामध्ये दर्शविता येतो असं फेक्नर यांनी मत मांडलं. त्यामुळे फेक्नर असं म्हणतात की व्यक्तीचं मानसिक वेदन म्हणजे व्यक्तीला मानसिक पातळीवर येणारा अनुभव हा अंकगणितानुसार जर बदलायचा असेल तर आपल्याला शारीरिक उद्दीपनांमध्ये भौमितिक पद्धतीने बदल करणे आवश्यक आहे. म्हणजेच वेदन होण्यासाठी किती पटीमध्ये किंवा किती प्रमाणामध्ये वेदन होईल हे घडण्यासाठी प्रत्यक्षामध्ये जे उद्दीपन पुरवलं जाणार आहे त्यामध्ये भौमितिक बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि याच तत्वावर मानस भौतिकी हे शास्त्र फेक्नर यांनी मांडलं. याच्यामध्ये भौतिक उद्दीपक आणि त्यामुळे निर्माण होणारं वेदन आणि संवेदन यांच्या संबंधाचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. म्हणूनच मानस भौतिकीची म्हणजेच सायकोफिजिक्सची व्याख्या करत असताना इट इज अ रिलेशनशिप. कशामधला संबंध आहे तर प्रत्यक्षामध्ये असणारं उद्दीपक म्हणजे प्रत्यक्षामध्ये उपस्थित असणारा ध्वनी, त्या ध्वनीचं विशिष्ट व्यक्तीला होणारं वेदन आणि संवेदन याच्यामध्ये जो संबंध आहे या संबंधाचा जिथे अभ्यास केला जातो त्याला मानस भौतिकी असे म्हणायचे. त्यामुळे मानस भौतिकीच्या अभ्यासामध्ये शारीरिक वेदन किंवा शारीरिक उद्दीपन आणि त्याचा होणारं व्यक्तीला होणारं वेदन म्हणजे एखादी पिन टोचली, एखादी सेफ्टी पिन टोकदार वस्तू ही व्यक्तीच्या त्वचेवर टोचली, त्या माध्यमातून त्या व्यक्तीला शारीरिक उद्दीपन पुरवलं गेलेलं आहे, मात्र त्याची जाणीव होईल की नाही ते तिच्या वेदनेंद्रियांमार्फत मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या संदेशांवर अवलंबून आहे. याच्यामध्ये जो संबंध आहे त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिनुरूप येणारा अनुभव हा भिन्न भिन्न असणार आहे. आणि म्हणून मानस भौतिकीच्या अभ्यासामध्ये शारीरिक उद्दीपन आणि वेदन यांच्यामध्ये जो संबंध आहे त्याच्यातील व्यक्तिनिष्ठ अनुभवांवर अधिक भर दिला जातो. परिणामतः फेक्नर यांनी जेव्हा या मानस भौतिकीचा शोध लावला त्याचा आत्ताच सांगितल्याप्रमाणे मानस भौतिकीमध्ये मन आणि शरीर यातील समस्येवरून वेदनाचा अर्थ लावला जातो. आणि त्यामुळे त्यामध्ये केवळ शरीरशास्त्रीय किंवा भौतिक घटकांच्या अभ्यासावर भर दिला जात नाही, तर त्यामध्ये इतर अनेक अभ्यास क्षेत्र आहेत पहा, ज्याच्यामध्ये शरीरशास्त्र आहे, ज्याच्यामध्ये पदार्थ विज्ञान आहे, ज्यामध्ये नैसर्गिक तत्वज्ञान सुद्धा आहे. म्हणूनच मानस भौतिकी या शास्त्रामुळे वेदनांचं शरीरशास्त्रीय आणि भौतिक घटक याचं अभ्यासनापलीकडे मानसशास्त्रातील एक स्वतंत्र शाखा म्हणून या शाखेला सुरुवात झाली. त्यामुळे मानस भौतिकी ही आधुनिक मानसशास्त्राची एकीकडे सुरुवात आहे किंवा नांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
या मानसभौतिकीच्या शास्त्रामध्ये फेकनरने जे काही विषय किंवा ज्या काही पद्धती नोंदविल्या आहेत ते योगदान प्रायोगिक मानसशास्त्राच्या दृष्टीने आणि प्रामुख्याने आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं आहे. याच संदर्भात एक महत्वपूर्ण संकल्पना मांडलेली आहे की वेदन हे कसं मोजायचं, तर त्याचं एकक काय आहे, तर लक्षात येण्याजोगा असा फरक, जस्ट नोटिशिएबल डिफरन्स. हा जो लक्षात येण्याजोगा फरक आहे तेच मुळात वेदनाचं एकक आहे. फेकनर यांचा असा विश्वास होता की एखादी उद्दीपकाचं प्रमाण जेव्हा शून्याकडून वाढवत गेल्यास एका विशिष्ट बिंदूला येतं तेव्हा उद्दीपकाची जाणीव होते. आत्ताच सांगितल्याप्रमाणे आवाज किंवा ध्वनी अजिबातच उपस्थित नाही, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम हे शून्यावर आहे, त्यापासून ते हळूहळू हळू अशा काही पद्धतीने वाढवत गेलेले आहेत की जेणेकरून एका विशिष्ट बिंदूला त्या उद्दीपकाची प्रयुक्ताला जाणीव होते. असं जे उद्दीपक मूल्य आहे की ज्या किमान किंवा ज्या कमीत कमी तीव्रतेला जाणीव होणार आहे, उदाहरणार्थ हे खूप वस्तुनिष्ठ किंवा हे प्रचंड व्यक्तिनिष्ठ आहे, हे मूल्य प्रत्येक व्यक्तीनुरूप भिन्न असणार आहे. उदाहरणार्थ एखाद्याला श्राव्य उद्दीपन हे ठराविक डेसिबल्स पुरविल्यानंतर एखाद्या व्यक्तीला 25 डेसिबलच्या आवाजाला ध्वनीचं वेदन होतंय, एखाद्याला मात्र तोच 50 डेसिबलचा लागतो आहे. हे जे उद्दीपक मूल्य आहे, म्हणजे मग ते 25 डेसिबल्स असेल किंवा 50 डेसिबल्स असेल, की ज्या वेळेस त्या व्यक्तीला त्या उद्दीपकाची जाणीव झालेली आहे, अशा त्या किमान त्या कमीत कमी अशा उद्दीपकाला इथे निरपेक्ष सीमा मूल्य म्हणजेच त्याला ॲब्सोल्यूट थ्रेशोल्ड असं म्हटलं जातं. आता हे निरपेक्ष सीमा मूल्य म्हणजे काय आहे, तर उद्दीपकाची विशिष्ट तीव्रता जिथे वेदनाची नोंद होते, जिथे ते जाणवते. म्हणजेच एखादा पदार्थ हा कडवट आहे हे जाणवण्यासाठी व्यक्तीच्या जिभेवर त्याची तीव्रता बदलण्याची आवश्यकता आहे. आणि पुन्हा व्यक्तिनिष्ठ आहे तसंच दिसणारा दृश्य असं उद्दीपक प्रत्यक्ष डोळ्यांना दिसू शकेल विशिष्ट उद्दीपकाचं अस्तित्व, हे देखील भिन्न भिन्न असू शकतं. त्यामुळे फेकनर असं मांडतात की कधीतरी निरपेक्ष सीमा मूल्याच्या खाली देखील मानवामध्ये प्रतिक्रिया निर्माण होतात, मात्र या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अबोध पातळीवर असतात. फेकनर असं सूचित करतात की निरपेक्ष सीमा मूल्यापेक्षाही उद्दीपक मूल्य जर कमी असेल तर व्यक्तीला त्या उद्दीपकाची जाणीव होते, मात्र किंवा काही प्रतिक्रिया तिथे निर्माण होत असतात, मात्र त्या निर्माण होणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अबोध पातळीवर निर्माण होत असतात. त्याचप्रमाणे फेकनरचं असंही मत होतं की वेदनाचं मापन करण्यासाठी निरपेक्ष सीमामूल्य हेच केवळ एक मापक आहे आणि त्यामुळे त्याची उपयुक्तता ही अत्यंत तुलनेने मर्यादित आहे. त्यांना परिणामतः अशा काही सातत्यकाची गरज भासली की ज्यामुळे एक सातत्यक मापन श्रेणी असली पाहिजे की ज्यामुळे निरपेक्ष सीमामूल्याच्या वरील वेदन उद्दीपनाच्या कार्याचा भाग म्हणून कसं बदलतं याचं मापन करता येईल. आत्ता जाणीवेच्या पातळीवर व्यक्ती नोंदवू शकेल असं उद्दीपक मूल्य पुरवलं, मात्र जेव्हा
या उद्दीपन मूल्याच्या वर, या उद्दीपन मूल्याच्या पलीकडे जेव्हा एखादं उद्दीपन जाईल तेव्हा त्यामध्ये वेदनाच्या पातळीवर काय घडतं आहे याचं मापन करता आलं पाहिजे. आणि म्हणून या निरपेक्ष सीमा मूल्य याही प्रमाणे आणखी एक संकल्पना वापरली गेली, ज्या संकल्पनेला भेदनिक सीमामूल्य किंवा डिफरन्शियल थ्रेशोल्ड असं म्हटलेलं आहे. आता भेदनिक सीमामूल्य म्हणजे काय, तर एखाद्या उद्दीपकाचं प्रमाण किती वाढवलं किंवा किती कमी केलं तर व्यक्तीला फरक जाणवतो. म्हणजेच लक्षात येण्याजोगा फरक, जस्ट नोटिशिएबल डिफरन्स असं त्याला म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ, समजा कानाने विशिष्ट ध्वनी ऐकवला जात आहे आणि व्यक्तीला तो ध्वनी ऐकू येण्यासाठी एका विशिष्ट पातळीपर्यंत तो नेला आहे की जिथे त्या व्यक्तीला त्याची जाणीव होते आहे. आता ते जाणीव होण्यापासून अजिबात ऐकू येत नाही, हा जो फरक आहे, हा फरक कुठल्या बिंदूला कुठे नोंदवला जात आहे त्याचं मापन केलं जात होतं. आणि म्हणून जर मानसिक वेदन अंकगणितानुसार बदलायचं असेल तर शारीरिक उद्दीपनामध्ये आपल्याला भौमितिक बदल करणं आवश्यक आहे असं मत फेग्नर यांनी मांडलं. म्हणजेच वेदन अंकगणितानुसार बदलण्यासाठी भौतिक तीव्रतेमध्ये भौमितिक बदल करणं आवश्यक आहे. त्यामुळे फेग्नर यांनी असं गृहीत धरलं की जेव्हा जेव्हा उद्दीपकाच्या तीव्रतेमध्ये भौमितिक वाढ होते त्याच प्रमाणामध्ये वेदन देखील वाढत असतं. आणि त्यामुळे फेग्नर यांनी निरपेक्ष सीमामूल्याच्या वर किती उद्दीपक तीव्रतेला विशिष्ट उद्दीपन जाणवते याबद्दल निष्कर्ष काढला. फेग्नरच्या या नियमानुसार निरपेक्ष सीमामूल्याच्या पलीकडे उद्दीपकाची तीव्रता भौमितिक स्वरूपामध्ये जेव्हा वाढते तेव्हा वेदन समप्रमाणामध्ये वाढत असते. म्हणून भेदनिक सीमामूल्य ही संकल्पना वापरत असताना फेग्नर यांचा असा विश्वास होता की भौतिक उद्दीपक आणि त्याचे मानसिक पातळीवर लावला जाणारा अर्थ या दोघांमधला जो संबंध आहे तो संबंध हा आपल्याला शास्त्रीय पातळीवर तपासता येऊ शकतो आणि तो संबंध, त्याचा अर्थ या ठिकाणी सापडलेला आहे. जेव्हा हा वेदनाचा एकक म्हणजे जस्ट नोटिशिएबल डिफरन्स या संकल्पनेचा अभ्यास करत असताना निरपेक्ष सीमामूल्य, भेदनिक सीमामूल्य ही जेव्हा संकल्पना वापरल्या गेल्या तेव्हा मानस भौतिकीमधल्या वेगवेगळ्या पद्धती देखील त्यांनी महत्वाच्या पद्धतीने दिलेल्या आहे. कारण या पद्धतींमुळेच मन आणि शरीर यांच्यामध्ये काय संबंध आहे हे शोधण्यासाठी मदत होणार होती. त्याच्यातली पहिली जी पद्धत आहे त्या पद्धतीला मेथड ऑफ लिमिट असं म्हटलेलं आहे. आणि हीच पद्धती म्हणजेच जस्ट नोटिशिएबल डिफरन्स, लक्षात येण्याजोगा फरक पद्धती. या पद्धतीमध्ये जे बदलणारं उद्दीपक आहे ते सगळ्यात आधी प्रमाण उद्दीपकाच्या समान ठेवलं जायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू बदल करण्यात येत होता. म्हणजे काय होतं तर समजा परीक्षार्थीला किंवा प्रयुक्ताला दोन वजन समोर ठेवलेली आहेत. एक वजन हे कॉन्स्टंट म्हणजे स्थिर राहणारं होतं, ज्याला प्रमाण उद्दीपक असं म्हटलं होतं. आणि त्याच्याच बरोबरीनं आणखी एक लक्षात घ्या, जेव्हा मानस भौतिकीचे प्रयोग केले जातात तेव्हा वापरण्यात येणारी वजनं ही बाहेरून दिसताना समानच दिसणार आहेत, मात्र उद्दीपकाचं म्हणजे वजनाचं जे मूल्य आहे ते भिन्न भिन्न असणार आहे. आणि त्यामुळे
प्रयुक्ताला जेव्हा 70 ग्रॅमचं एक उद्दीपक दिलेलं आहे, 70 ग्रॅमचं एक वजन दिलेलं आहे, त्याच्याच सारखं असणारं, त्याच्याच समान अशा मूल्याचं उद्दीपक दुसरं म्हणजेच दुसरं वजन आहे. आणि मग हळूहळू त्या वजनामध्ये बदल केलेला आहे. म्हणजे 70 ग्रॅमची दोन्ही वजनं आता त्या दोन्ही वजनांच्या पुढे 71 किंवा 72.5, 75 अशा पद्धतीने त्या तुलना किंवा परिवर्तनीय उद्दीपकामध्ये बदल करण्यात आला. प्रयुक्ताला जे उद्दीपक समान प्रमाणात वाटेल त्या उद्दीपकाची मर्यादा ही ठरवावी लागत असे. जे उद्दीपक मूल्य त्या प्रयुक्ताला प्रमाणापेक्षाच किंवा प्रमाणाच्या तुलनेत समान वाटेल असे उद्दीपक, अशा उद्दीपकाची मर्यादा ही निश्चित करावी लागत असे. त्यामुळे ही जी पद्धत आहे, या पद्धतीमध्ये फेकनर यांनी या उद्दीपकाच्या मूल्यावरून प्रयुक्ताचा जस्ट नोटिशिएबल डिफरन्स म्हणजेच किती मूल्याला प्रयुक्ताला फरक जाणवत आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. याबाबतच दुसरी पद्धती जी फेकनरने मांडली म्हणजे पहिली मेथड ऑफ लिमिट, जी मर्यादा पद्धती आहे, याच सारखी दुसरी पद्धत ज्याला स्थिर उद्दीपक पद्धती असं म्हटलेलं आहे. या पद्धतीलाच चूक किंवा बरोबर प्रतिक्रिया पद्धती असंही म्हटलं जातं. मगासच्या प्रमाणेच या पद्धतीमध्ये प्रयुक्ताला उद्दीपकाच्या 2 जोड्या सादर केल्या जातात आणि त्यापैकी पुन्हा प्रमाण उद्दीपक जे स्थिर राहतं, प्रत्येक सादरीकरणानंतर दुसऱ्या उद्दीपकाचं मूल्य बदलत राहतं आणि मग प्रयुक्ताला हे जे बदलणारं उद्दीपक आहे ते समान आहे, लहान आहे की मोठं आहे अशा पद्धतीचा निर्णय द्यायचा असतो. आणि जेव्हा अशा पद्धतीचा निर्णय द्यावा लागतो तेव्हा मगाशच्याच उदाहरणामध्ये 2 उद्दीपक प्रयुक्ताला सादर केली आहेत. उदाहरणार्थ दृश्य पातळीवर दोन्ही उद्दीपक, दोन्हीही वजन समान दिसत आहेत, मात्र जे प्रमाण उद्दीपक आहे त्याचं मूल्य 70 ग्रॅम आहे आणि दुसरं जे उद्दीपक बदलत राहणार आहे त्याचं मूल्य कधी 75 ग्रॅम असेल, कधी 80 ग्रॅम असेल. अर्थात या 2 उद्दीपक मूल्यांमध्ये असणारा फरक हा समप्रमाणात ठेवला जातो. जसं की समजा प्रयुक्ताने पहिलं उद्दीपक 70 ग्रॅमचं दिलंय, त्याला तुलना उद्दीपक आहे 72 ग्रॅमचं, त्यानंतर 74 ग्रॅमचं, 76 ग्रॅम, 78 ग्रॅम, 80 ग्रॅम किंवा खालच्या दिशेने 68 ग्रॅम, 66 ग्रॅम, 64 ग्रॅम अशा पद्धतीने जेव्हा ही उद्दीपक सादर केली जातात आणि एक उद्दीपक म्हणजे 70 ग्रॅम हे जे आहे हे स्थिर राहणार आहे, त्याच्या तुलनेमध्ये दुसरी उद्दीपक, तुलना उद्दीपक ही बदलत राहतात. 68 ग्रॅमचं उद्दीपक प्रयुक्ताने समान वाटतंय की जड वाटतंय की हलकं वाटतंय हे नोंदवायचं आहे. आणि त्यामुळे हा निर्णय प्रयुक्ताला घ्यावा लागतो, ज्याला स्थिर उद्दीपक पद्धती असं म्हटलं जातं. फेकनरने आणखी एक पद्धत मांडली आणि त्या पद्धतीला समायोजन पद्धती असं म्हटलेलं आहे. याच पद्धतीला मेथड ऑफ ॲव्हरेज एरर म्हणजेच सरासरी प्रमाद पद्धती असं म्हटलेलं आहे. प्रमाद शब्द ऐकला की आपल्या समोर चूक किंवा त्रुटी असा अर्थ येतो. मात्र मानसभौतिकीमध्ये दिलेल्या प्रतिक्रिया या चुकीच्या किंवा बरोबर नाहीयेत. मानसभौतिकीमध्ये येणाऱ्या प्रतिक्रिया या प्रयुक्ताच्या निर्णयनामधील चढ उतारामुळे येत आहेत, फ्लक्च्युएशन्स मुळे येत आहेत.
त्यामुळे इथे ही जी सरासरी प्रमाद पद्धती म्हटलेली आहे, या पद्धतीमध्ये प्रयुक्ताने उद्दीपकाचं मूल्य प्रमाण उद्दीपकाच्या समान होईल, समप्रमाणात असेल अशा पद्धतीने समायोजित करावं अशी सूचना दिली जाते. त्यानंतर परिवर्तनीय उद्दीपक आणि प्रमाण उद्दीपक यातील फरकाची सरासरी काढली जाते. आजही प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये ह्या ज्या मांडलेल्या पद्धती आहेत त्या प्रामुख्याने वापरल्या जातात. मानसशास्त्रामधल्या ज्या अनेक परंपरा आहेत त्या परंपरापैकी एक महत्वाची अशी मानसभौतिकी ही परंपरा मांडली जाते. आपण सरासरी प्रमाद पद्धती हे एका उदाहरणाच्या सहाय्याने बघूया. म्युलर लायरचा भ्रम हे किंवा म्युलर लायरच्या भ्रमाचं उपकरण, अशा उपकरणामध्ये प्रयुक्ताला एकाच वेळी हे जे उपकरण आहे या उपकरणामध्ये एक लाकडी पट्टी आहे आणि त्या लाकडी पट्टीवर 2 प्रकारच्या रेषा दाखवलेल्या आहेत. त्यापैकी एक रेषा ही बाणाच्या आकाराची असते, म्हणजे त्या रेषेची टोकं ही बाणासारखी आहेत. तर दुसऱ्या रेषेची टोकं ही पंखाच्या म्हणजे बाणाची दिशा बदललेली आहे अशा प्रकारची आहे. प्रयुक्ताला समोर स्थिर उद्दीपक म्हणजेच ही बाणाच्या आकाराची रेषा दाखवली जाते. या बाणाच्या आकाराच्या रेषेचं मूल्य हे स्थिरच राहतं, ते काही बदलत नाही. मात्र ती पंखाच्या आकाराची जी रेषा असते त्याचं मूल्य कधी बाणाच्या रेषेपेक्षा मोठी, लांब किंवा आखूड अशा स्वरूपातली असणार आहे. म्हणजेच प्रयुक्ताचं उद्दीपकाचं मूल्य प्रमाण उद्दीपकाच्या समान होईल. प्रमाण उद्दीपक किती सेंटीमीटरचा आहे, म्हणजेच ती जी बाणाच्या आकाराची रेषा आहे ती किती सेंटीमीटरची आहे हे प्रयुक्ताला माहित नाही, मात्र ती 16 सेंटीमीटरची रेषा असते. प्रयुक्ताला ही जी लांब किंवा आखूड ठेवलेली रेषा आहे ती केवळ डोळ्यांच्या आधारे, म्हणजेच ज्याला उद्दीपकाचं मूल्य प्रमाण उद्दीपकाच्या समान करायचंय, म्हणजे केवळ बघून विशिष्ट दांडा हलवत अशा काही पद्धतीने आणायची की जेणेकरून ती बाणाची रेषा आणि ती पंखांच्या आकाराची रेषा या दोन्हीही डोळ्यांना समान दिसतील. म्हणजेच काय करायचंय, समायोजन करायचं आहे. आणि परिणामतः हे जे प्रमाण उद्दीपक म्हणजे ही जी बाणाच्या आकाराची 16 सेंटीमीटरची रेषा आहे आणि त्याच्याच बरोबरीनं तुलना उद्दीपक किंवा परिवर्तनीय म्हणजे बदलत राहणारं उद्दीपक, जे कधी लांब होतं तर कधी आखूड होतं, लहान होतं, त्यामध्ये जो फरक केला जातो बहुतांश वेळा प्रयुक्त या प्रयोगामध्ये त्याला पंखाच्या आकाराची समजा 10 सेंटीमीटरची रेषा तयार झालीये, ती त्याला दिसताना 16 सेंटीमीटरच्या बरोबरची दिसते. यावरून प्रयुक्ताने जी काही प्रतिक्रिया दिलेली असते, जी काही ऍडजस्टमेंट केलेली असते, त्या दोन्ही मधला फरक हा शोधला जातो. या मानसभौतिकीमध्येच अशा पद्धतीने जेव्हा फरक काढला जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की बहुतांश वेळा या भ्रमाच्या प्रयोगामध्ये जेव्हा आपण सरासरी प्रमाद पद्धती वापरतो, प्रयुक्ताच्या निर्णयनामध्ये जो फरक आलेला आहे त्या फरकाची जी सरासरी काढली जाते, त्या सरासरीवरून आपल्याला प्रयुक्त तुलना रेषा आणि प्रमाण रेषा ही त्याची अवगणन करण्यासारखी आहे की अतिगणन करण्यासारखी आहे, ही एकूण प्रयुक्ताची प्रवृत्ती दिसून येते. मानसशास्त्रामध्ये या ज्या वेगवेगळ्या मानसभौतिकी पद्धती फेक्नर यांनी मांडल्या होत्या त्या पद्धतींचा वापर
खूप मोठ्या प्रमाणावर केला जात आहे हे लक्षात आलं आणि आजही प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये अत्यंत महत्वपूर्ण पद्धती म्हणून मानसभौतिकी आणि त्यातल्या या पद्धती वापरल्या जातात. या मानसभौतिकी बरोबरच फेकनचं हे जे मन आणि शरीर यांच्यातील संबंध शोधून काढण्याच्या संदर्भातलं संख्यात्मक संबंध शोधून काढण्याच्या संदर्भातलं योगदान आहे ते अत्यंत महत्वाचं मानलं जातं. फेकनरच्याच बरोबर पुढे फेकनर, हेल्महोल्ट्ज यांच्याच संशोधनावर आधारित विल्यम वूड यांनी मानसशास्त्राची एक स्वतंत्र अभ्यास शाखा म्हणून विकसित करण्यासाठी खूप महत्वाचं योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांनी मानसशास्त्र ही एक स्वतंत्र शाखा म्हणून प्रामुख्याने काम करण्याचा प्रयत्न केला. वूडने जी मानसशास्त्रामध्ये काम केलं त्या वूडच्या कामावर आपल्याला हेल्महोल्ट्ज आणि फेकनर या दोघांच्या संशोधनाचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे असं दिसून येतं. वूडने मानसशास्त्राचा जो अभ्यास करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्याचं मूळ आपल्याला नैसर्गिक शास्त्रांमध्ये आहे असं लक्षात येतं. त्यामुळे नैसर्गिक शास्त्रांमध्ये अभ्यासासाठी ज्या पद्धती वापरल्या जातात किंवा पदार्थ विज्ञान त्याच्याच बरोबरीनं रसायनशास्त्र, जैवशास्त्र या शास्त्रांचा जो मुख्य हेतू विश्लेषणाचा असतो तसाच काहीसं अभ्यास क्षेत्र तसंच काहीसं तंत्र हे आपल्याला मानसशास्त्रामध्ये महत्वाचं आहे असं काहीसं मत हे वूडचं होतं. वूडने असं मत मांडलं की जेव्हा आपण मानसशास्त्रामध्ये विविध परिवर्त्यांच्या स्वरूपांचा अभ्यास करतो तेव्हा त्या परिवर्त्यांच्या बरोबरीनं ते जे वेगवेगळ्या घटना आहेत, ज्या मानसशास्त्रीय घटना आहेत त्या परिवर्त्यांच्या संबंधित त्या घटनांचं स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे प्रायोगिक मानसशास्त्राच्या मदतीने विश्लेषणात्मक परीक्षण हे केलं जावं असं वूड यांचं मत होतं. आणि त्यामुळे प्रायोगिक पद्धती जी आहे ती प्रायोगिक पद्धती आपल्याला विविध परिवर्त्यांचं मापन करणं आणि त्याचबरोबरीनं त्या परिवर्त्यांचं विश्लेषण करण्यासाठी मदत करते. हे करत असतानाच वूड यांनी इंट्रोस्पेक्शन मेथड किंवा मानसशास्त्रामध्ये विशिष्ट पद्धतीने प्रणाली विकसित करायच्या असतील तर आपल्याला आत्मपरीक्षण यंत्रणा किंवा आत्मपरीक्षण पद्धतीचा अवलंब करावा लागेल. आत्मपरीक्षण पद्धती ही जी आहे ही प्रामुख्याने अशा काही मानसिक संरचनांवर किंवा मानसिक घटनांवर, संरचनात्मक घटनांवर भर देते की ज्याचा मुख्य अभ्यासाचा विषय हा मनाचा अभ्यास करणं हा आहे. त्यामुळे वूडचे जे शिष्य होते टिचनर त्यांनी देखील मानसिक संरचना या विशिष्ट घटकावर भर दिलेला दिसून येतो. 1998च्या संरचनात्मक मानसशास्त्र किंवा स्ट्रक्चरल सायकोलॉजी या त्यांच्या लेखनामध्ये टिचनर यांनी मानसिक संरचना या संकल्पनेवर अधिक भर दिला होता. प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये हे जे आत्मनिवेदन आहे किंवा ही जी इंट्रोस्पेक्शन पद्धती आहे या पद्धतीचा मुख्य हेतू ती जी प्रणाली आहे ती योग्य पद्धतीने आपल्या मानसिक पातळीवर विशिष्ट उद्दीपनामुळे काय घडतं हे आत्मनिवेदनामध्ये प्रशिक्षित केलेल्या अशा शास्त्रज्ञांकडून प्रत्यक्षामध्ये आत्मनिवेदनाच्या माध्यमातून ते वापरलं जाऊ लागलं तंत्र आणि त्यामुळे
आपण असं म्हणूया की यालाच एक समानार्थी शब्द वापरला गेला आणि तो म्हणजे बोधावस्थेचे रसायन किंवा त्यालाच केमिस्ट्री ऑफ कॉन्शियसनेस असं म्हटलं गेलं होतं. आपण थोडक्यामध्ये विल्यम वूडच्या बद्दल जेव्हा पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की विल्यम वूड हे अत्यंत विस्तृत स्वरूपातलं ज्ञान असणारी अशी व्यक्ती आणि त्यांचं प्रामुख्याने ज्ञानाचं क्षेत्र हे शरीरशास्त्र आणि तत्वज्ञान हे असं होतं. ही व्यक्ती जी या दोन्हीही शाखा अत्यंत प्रभावीपणे एकत्रित करू शकली अशी अत्यंत महत्वपूर्ण मानसशास्त्राशी संबंधित अभ्यासामध्ये योगदान देणारी अशी ही व्यक्ती. असं म्हटलं जातं की अत्यंत ज्ञान असणारी अशी जी व्यक्ती ज्यांनी मानसशास्त्राची एक स्वतंत्र शाखा अभ्यास शाखा म्हणून स्थापना केली असे हे विल्यम वूड. वूडसाठी मानसशास्त्रामध्ये प्रामुख्याने शास्त्रीय अभ्यास केला जावा आणि त्यामुळे ज्या ज्या काही अशास्त्रीय अशा भूतकाळामधल्या शाखा होत्या त्या शाखांना वूड यांनी प्रतिकार दर्शविला. वूड यांनी आत्मा ही संकल्पना पूर्णतः नाकारली. जो अमर्त्य असा आत्मा आहे या संकल्पनेच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने वूड यांनी नकार दर्शविला. त्यांच्या मते ज्या पद्धतीने मानसशास्त्राचा अभ्यास केला जात आहे त्यामध्ये या विशिष्ट प्रकारच्या संकल्पनेला जागा नाही. यावरच आधारित महत्वपूर्ण अशा नव्या आणि शास्त्रीय अशा मानसशास्त्राचा पाया हा रचला गेला आणि परिणामतः मानसशास्त्रातली पहिली प्रायोगिक मानसशास्त्राची शाखा ही अस्तित्वात आली. आधुनिक मानसशास्त्राच्या एकूणच निर्माण होत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले गेले. त्याचबरोबरीनं ही जी काही चळवळ वूड यांनी सुरू केली त्यासाठी त्यांनी खूप महत्वाचं असं योगदान दिलं आणि परिणामतः वूड यांच्या या शास्त्रीय आणि मानसशास्त्राला शास्त्रीय जागा देण्याच्या कामामध्ये खूप महत्व हे प्राप्त झालं. जे काही शैक्षणिक किंवा शास्त्रीय अशा मानसशास्त्राच्या संबंधात अत्यंत स्थिर अत्यंत योग्य पद्धतीने वूड यांनी जो पाया रचला तो त्या पायावरच आधुनिक मानसशास्त्र उभं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वूड यांनी विशिष्ट पद्धतीने विश्लेषण केलं आणि साधारणतः 54,000 पाणी अशा पद्धतीचं 1853 पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत 1920 पर्यंत विश्लेषणात्मक असं लेखन त्यांनी केलं आणि साधारण 60 वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी त्यांचं हे 54,000 पानांचं लेखन विश्लेषणात्मक लेखन अस्तित्वात आहे. त्याच्याच बरोबरीनं जाणीव किंवा जागृतावस्था म्हणजेच कॉन्शियसनेस हा महत्वाचा वूड यांच्या अभ्यासाचा विषय होता. कॉन्शियसनेस वॉज द सब्जेक्ट मॅटर ऑफ वूड्स सायकोलॉजी. वूड यांच्या मानसशास्त्राचा अत्यंत महत्वाचा विषय आणि तो म्हणजे जागृतावस्था किंवा कॉन्शियसनेस. त्यांच्या मते यामध्ये या जागृतावस्थेमध्ये विविध प्रकारच्या घटकांचा समावेश आहे आणि विश्लेषणाच्या पद्धतीद्वारे हे जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांचं परीक्षण करता येऊ शकतं.
यासाठी वुंट यांनी मानवी वर्तनाच्या संदर्भामध्ये किंवा मानवी घटकांच्या संदर्भामध्ये वर्णनात्मक पद्धती सुचवली. वुंट असं म्हणतात की मानवाची जागृत अवस्था किंवा जाणीवेच्या बाबतीमध्ये एक विशिष्ट अशा पद्धतीने ही जागरूक अवस्था ही विशिष्ट पद्धतीने सुसंघटितरित्या रचलेली असते आणि त्यामुळे जागृत अवस्थेचे केवळ घटक जेव्हा आपण अभ्यासू तेव्हा आपल्याला मानसशास्त्रीय प्रक्रियांच्या मागे जो अर्थ दडलेला आहे तो अर्थ समजायला मदत होणार आहे. त्याच्याच बरोबरीनं वुंटने व्यक्तीमध्ये असणारी जी एक विशिष्ट क्षमता आहे ज्यामध्ये आपण मनाच्या पातळीवर काही घटकांचं संघटन करू शकतो आणि या संघटनेच्या क्षमतेला वुंट यांनी एक विशिष्ट क्षमता असं मानलेलं आहे ज्याला त्यांनी व्हॉलंटिअरिझम असं म्हटलेलं आहे. हा जो व्हॉलंटिअरिझम हा जो शब्द आहे हा शब्द व्हॉलिशन या शब्दापासून तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या इच्छेचा वापर करण्याची शक्ती. द पॉवर ऑफ युजिंग वन्स विल. इच्छाशक्तीचा वापर करण्याचा असणारी क्षमता किंवा शक्ती. आणि म्हणून हा जो व्हॉलंटिअरिझम आहे यामध्ये व्यक्ती आपल्या मनामध्ये अत्यंत उच्चस्तरीय अशा बोधनिक संरचनांची रचना करत असते असा वुंटचा विश्वास होता. आणि त्यामुळे या ज्या बोधनिक संरचना आहेत याच विशिष्ट कृतीद्वारे आपल्याला प्रेरित करत असतात. परिणामतः हा जो वुंटने मांडलेला हा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनामुळेच वुंटचा भर हा इच्छा, निवड आणि हेतू या 3 घटकांवर भर दिला जातो आणि ज्याचा प्रामुख्याने गाभा हा या व्हॉलंटिअरिझमचा आहे. वुंटने जागृत अवस्थेच्या घटकांवर तुकड्यांवर भर दिला नाही. त्यांच्या मते प्रामुख्याने जी संघटनाची आणि संश्लेषणाची घटकांच्या संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे वुंटचा हेतू हा फक्त जागृत अवस्थेचा जसाच्या तसा व्यक्तीला येणाऱ्या अनुभवांचं निवेदन जे आहे त्या फक्त अनुभवांचा अभ्यास करणं एवढंच नाही तर त्यामागे असणाऱ्या मानसिक अशा नियमांचा अभ्यास करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. जागृत अवस्थेमधली जी गतिशीलता आहे, जी परिवर्तनशीलता आहे त्यामागे काही मानसिक असे नियम आहेत आणि त्या नियमांचा अभ्यास केला गेला पाहिजे असं वुंटचं मत होतं. वुंटसाठी इच्छा किंवा विल हा अत्यंत महत्वाचा घटक होता आणि त्यांच्या मते जे काही मानसशास्त्रामधल्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेण्यासाठी ही संकल्पना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे विल ही संकल्पना, इच्छा ही संकल्पना त्यांच्या महत्वाच्या संकल्पनांपैकी एक आहे. वुंटचं असं मत होतं की व्यक्ती कशाकडे अवधान पुरवायचं आणि कशाकडे नाही हे ठरवू शकते. म्हणजे अवधान पुरवायचं किंवा नाही हे व्यक्तीच्या इच्छेवरून ठरतं आणि त्यामुळे ज्याकडे अवधान पुरवू त्याची आपल्याला जाणीव होते आणि ज्याची जाणीव होते त्याचा आपण अर्थ लावतो म्हणजेच त्याचं आपल्याला संवेदन होतं. म्हणून आपण जेव्हा जागरूक मनाचा विचार करतो तेव्हा या जागरूक मनामध्ये
अत्यंत उच्चस्तरीय प्रक्रियांचं संश्लेषण करण्याची क्षमता आहे. आणि परिणामतः मूड जे आहेत ते या जागरूक मनाच्या घटकांनाच मूलभूत मानतात. त्यांच्यामध्ये हे जे वेगवेगळे घटक आहेत जे जागृत अवस्थेमध्ये आहेत ते घटक अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत मूलभूत आहेत. आणि या घटकांच्या अस्तित्वाशिवाय आपल्याला म्हणजेच मानवी मनाला संश्लेषण किंवा संघटन हे करता येणार नाही. परिणामतः हा जो इच्छा आणि व्हॉलेंटिअरिझम आहे या संदर्भात वुंड यांनी मांडलेलं जे मत आहे ते प्रामुख्याने पुढील अभ्यास क्षेत्रांवर देखील, शास्त्रीय मानसशास्त्राच्या अभ्यास क्षेत्रावर देखील आपल्याला प्रभाव पाडताना दिसतात. आता वुंड यांनी मानवी मनामध्ये तात्कालिक अनुभवांना अनुसरून त्या अनुभवांचा कसा अर्थ लावला जातो आणि त्याच्यामध्ये कुठल्या घटकाची मध्यस्थाची भूमिका आहे ते देखील प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांचा असा विश्वास होता किंवा त्यांनी यावर भर दिला की मानवाला येणारे जे तात्कालिक अनुभव आहेत आणि ते येणारे जे अनुभव आहेत तेच मुळात मानस तज्ञांच्या अभ्यास विषयाचा भाग असावा. मध्यस्थ असणारे जे अनुभव आहेत त्या अनुभवांच्या आधारे आपल्याला जी काही माहिती किंवा जे काही अधिक ज्ञान मिळू शकतं त्या ज्ञानाचा आपण व्यक्तीच्या अनुभवांचा अर्थ लावण्यासाठी वापर करू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा आपण मानवाच्या जगाबद्दल, मानवाबद्दल, त्याच्या अनुभवांबद्दल अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला एक समान अशी प्रणाली किंवा एक समान अशी पद्धती वापरावी लागते. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या फुलाकडे बघते आणि त्या फुलाकडे बघून ती व्यक्ती म्हणते हा लाल गुलाब आहे, म्हणजेच ते विशिष्ट उद्दीपक किंवा ती विशिष्ट गोष्ट, तो विशिष्ट घटक याचं वर्णन करण्यासाठी व्यक्तीला तिच्या पूर्व अनुभवांची किंवा तिच्या पूर्व ज्ञानाची मदत होते. कारण रेड रोज किंवा फक्त एक फूल बघितल्यानंतर नुसतं फ्लॉवर असं न म्हणता ती लाल गुलाब आहे असं म्हणते. म्हणजेच आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या घटकांचा काही अर्थ लावत असताना प्रामुख्याने हे जे भूतकाळातील अनुभव आहेत किंवा त्या व्यक्तीचं जे पूर्वज्ञान आहे ते एका प्रकारे मध्यस्थाची भूमिका पार पाडत असतं. आणि म्हणून अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या उद्दीपकाचं, वस्तूचा अर्थ लावला जातो तेव्हा वुंड त्याला मध्यस्थिक किंवा मध्यस्थ अनुभव, मीडिएट एक्सपिरियन्स अशी संकल्पना वापरतात. आणि त्याच्याच दुसरीकडे दुसरी जी संकल्पना आहे तात्कालिक अनुभव, इमिडिएट एक्सपिरियन्स, ही अशा प्रकारचा जो तात्कालिक अनुभव आहे हा तात्कालिक अनुभव वैयक्तिक किंवा व्यक्तीच्या अर्थविवरणापेक्षा काहीसा वेगळा आहे. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर एखादी व्यक्ती पुन्हा एखाद्या फुलाकडे बघते आणि ती त्या फुलाकडे बघत असताना त्याच्याच बरोबरीनं पूर्व अनुभवांच्या आधारे जे काही लाल रंगाचं आहे ते लाल रंगाकडे बघत असेल तर ती त्या प्रत्यक्ष फुलाकडे बघत नाही तर त्याच्यामधल्या एका घटकाकडे बघत आहे. आणि म्हणून वुंड असं म्हणतात की रंग, आकार किंवा एखाद्या वस्तूची पोत म्हणजे टेक्स्चर, ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी
चा जेव्हा अर्थविवरण केलं जातं किंवा या गोष्टींचं जेव्हा अर्थांतरण केलं जातं, तेव्हा आपण तो विशिष्ट उद्दीपक त्या विशिष्ट उद्दीपकाचा तात्कालिक येणारा अनुभव आहे, इमिडिएट एक्सपिरियन्स आहे असं म्हटलं जाईल. जसं की ते लाल फूल आहे याच्यापेक्षा रंग लाल आहे, किंवा किती मौसर आहे तो त्या क्षणाला येणाऱ्या त्या विशिष्ट उद्दीपकाचा तात्कालिक अनुभव असतो. वूट असं म्हणतात की व्यक्तीच्या जागृत अवस्थेच्या वेगवेगळ्या स्थिती असतात, किंवा व्यक्तीच्या मानसिक घटकांची विविध स्थिती आहे आणि व्यक्तीला येणाऱ्या अनुभवांच्या आधारे या विशिष्ट अवस्था अस्तित्वात येत असतात. उदाहरणार्थ, जो लाल रंग आहे त्याचा तिला येणारा अनुभव, किंवा अस्वस्थतेची जी अवस्था आहे त्याचा व्यक्तीला येणारा जो अनुभव आहे, हे अनुभव अत्यंत कृतिशीलरित्या मानवी मनामध्ये रचलेले असतात, सुरचित अशा पद्धतीने असतात. त्यामुळे जेव्हा मनाचं विश्लेषण करण्याचा वूट यांनी प्रयत्न केला, तेव्हा त्यांना हे घटक किंवा हे वेगवेगळे भाग अत्यंत महत्वाचे वाटले. आणि म्हणून ज्या पद्धतीने नैसर्गिक शास्त्रामध्ये असं विश्लेषण केलं जातं, त्याच पद्धतीने एक विशिष्ट घटक आणि त्याचं विभाजन करणं हे महत्वाचं वाटलं, आणि हेच भौतिक विश्व आहे असं वूटचं मत होतं. या पद्धतीने जसं आत्मनिवेदन पद्धती ही महत्वाची मानलेलीच आहे, आणि ही आत्मनिवेदन पद्धती जी प्रामुख्याने व्यक्तीला विशिष्ट प्रयोग करत असताना जे जागरूक पातळीवर अनुभव येतील त्या अनुभवाचं निवेदन, या निवेदन किंवा ही जी जागरूक पातळीवर निवेदन करण्याची जी शास्त्रीय पद्धती आहे, ती शास्त्रीय पद्धती म्हणजेच व्यक्तीच्या स्वतःचं विशिष्ट अनुभव घेत असताना व्यक्तीने केलेलं असं ते निरीक्षण आहे. आणि हे जे असे वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक पातळीवरचे अनुभव आहेत, ती निरीक्षणाची जी पद्धत आहे ती प्रायोगिक पद्धतीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण मानली गेली, आणि ज्याला आत्मनिवेदन पद्धती किंवा इंट्रॉस्पेक्शन, आतमध्ये डोकावून इन्स्पेक्शन करणं, निरीक्षण करणं अशी पद्धत म्हटली आहे, की ज्यामध्ये मानसिक स्थिती आणि मानसिक प्रक्रिया या दोन्हीचं परीक्षण केलं जातं. त्याच पद्धतीला इंट्रॉस्पेक्शन किंवा आत्मपरीक्षण पद्धती असं संबोधलेलं आहे. याच पद्धतीला याच पद्धतीला वूट यांनी इंटरनल परसेप्शन म्हणजे अंतर्गत संवेदन अशी ही संकल्पना वापरलेली आहे. ही जी इंट्रॉस्पेक्शनची किंवा आत्मपरीक्षणाची संकल्पना आहे ती अधिक खोलवर आपण पुढच्या तासाला पाहूया. या पद्धतीने फेक्नर किंवा वूट यांचं शास्त्रीय मानसशास्त्राला अत्यंत महत्वाचं योगदान आहे, जे मापनीय आहे, जे मोजता येण्यासारखं आहे. अशा शास्त्रीय पद्धतींचा वापर करून मानसशास्त्र हे शास्त्र आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि आधुनिक मानसशास्त्राचा एक पाया रचण्यासाठी या व्यक्तींचं योगदान, या तज्ज्ञांचं योगदान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण पुढच्या तासाला विल्यम वूट यांचं ही जी आत्मपरीक्षण पद्धती आहे किंवा इंट्रॉस्पेक्शन पद्धती आहे ही आणखी सखोल पाहणार आहोत. आजच्या तासाला आज आपण थांबूया. थँक्यू.